जिंकल्यात. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि तुम्हाला निकालासाठी हार्दिक शुभेच्छा. यानंतर आपण एका छोट्या मुलीचा एक परफॉर्मन्स पाहणार आहोत. मी खुशीला विनंती करतोय त्यांनी पुढे यायचं आहे. धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या ओजस्वी विचारांनी प्रेरित आपण सर्वच जण आहोत आणि त्यातीलच एक खुशी ही देखील आपल्या समोर छत्रपती संभाजी महाराजांचे विचार इथे प्रकट करणार आहे. पूर्ण नाव सांग. खुशी पूर्ण नाव सांग. खुशी सत्यजित पाटील. सह्याद्रीच्या छातीमधुनी दगदगणारा लावा होता. सह्याद्रीच्या छातीमधुनी दगदगणारा लावा होता. स्वराज्याचा रक्षक शंभू वाघाचा तो छावा होता. वाघाचा तो छावा होता. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न ज्यांनी पाहिले ते माँसाहेब जिजाऊ. हे स्वप्न ज्यांनी सत्यात उतरविले ते छत्रपती शिवाजी महाराज. हे स्वराज्य टिकवण्यासाठी ज्यांनी बलिदान दिले ते छत्रपती संभाजी महाराज. यांना त्रिवल मानाचा मुजरा करून माझे 2 शब्द सादर करते मी खुशी सत्यजित पाटील. श्री शंभो शिवजातस्य मुद्रा दौरी वराजते यदन कसे विनोले का वरत कसे नो परी. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था. एकही शंभू राजा था. अंगाची कातडी सोलण्यात गेली, पायाची नखे काढणी गेली तरी औरंगजेबासमोर झुकला नाही माझा राजा. कुणतरी यायचं तलवारीनं अंगावरती नक्षी काढून जायचं. रक्ताना बांबाळलेला हा देह बघून वाटलं नसतं शंभू राजा हात. अरे हनुमंताला सिंदूर फासावं अशी अवस्था झाली होती माझ्या राजाची. पण राजा झुकला नाही. कुणासाठी? ही माझी तरुण पिढी अभिमानानं स्वाभिमानानं उभी राहावी केवळ या भूमिकेसाठी. नंतर माझ्या राजाला बहादूर गडावर नेण्यात आलं आणि खांबाला बांधण्यात आलं. महाराजांना पहिली शिक्षा सुनावली ती म्हणजे महाराजांचे डोळे काढण्याची. हापशी आले, लाल रंगाच्या तापलेल्या शिगा घेऊन आले, जवळ आले आणि संभाजी महाराजांच्या डोळ्यात खुपसली. बुबळ्या घेऊन बाहेर आली. आता काहीच उरले नव्हतं. रक्ताचा स्राव वाहत होता. राजा गप्प होता. हापशी बाहेर आल्यावर औरंगजेबाने विचारले, कुछ बताया वो, कुछ गिड़गिड़ाया वो. तसे हापशी म्हणाले, ना कुछ बोलता है ना कुछ बताता है, कुछ सुनने के दिमाग में नहीं है. झालं. कुणतरी यायचं तलवारीनं अंगावरती नक्षी काढून जायचं. कुणतरी यायचं महाराजांच्या हाताची बोटे काढून न्यायचं. कुणतरी यायचं महाराजांच्या पायाची नखे काढून न्यायचं. कुणतरी यायचं महाराजांचे केस उपटून टाकायचं. कुणतरी यायचं महाराजांच्या पायाच्या वाट्या काढून न्यायचं. तरी झुकला नाही माझा राजा. औरंगजेबाने दुसरी शिक्षा सुनावली ती म्हणजे महाराजांचे कान कापण्याची. अरे ज्या कानानं हर हर महादेव किंकारी ऐकली, जे कान आयुष्यभर ऐकत आलं जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी, ते कान आता राहणार नव्हते. हापशी आले, हातात लखलखती तलवार घेऊन आले, जवळ आले आणि हापशीनं तलवार वर केली आणि सपकन आपटली. संभाजी महाराजांचे कान मातीमध्ये पडले. महाराज शेवटी औरंगजेबाने संभाजी महाराजांना तिसरी शिक्षा सुनावली ती म्हणजे महाराजांची जीभ कापण्याची. हापशी आले, तलवार घेऊन आले, पण संभाजी महाराजांनी तोंडाचे दात दाबून ठेवले होते. तोंड उघडायला तयार नव्हते. अरे कसा उघडेल? वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात. ही आमच्या अवकाश सांगणारा संभाजी राजा आहे तो. कसा उघडेल? हापशीने एक युक्ती केली आणि संभाजी महाराजांचं नाक दाबून ठेवलं. श्वास गुदमरला. श्वास घेण्यासाठी तोंड उघडलं. तोंडात सगळं जीभ बाहेर आली. जीभ बाहेर आल्याला हापशीनं जीभ पकडीनं धरली, घट्ट पकडली, तलवार काढली आणि सपकन चालवली. संभाजी महाराजांची जीभ जमिनीवर पडली. ती सुद्धा तयार नव्हती संभाजी महाराजांपासून पोरकं व्हायला. रक्तानं भरलेलं तोंड संभाजी महाराजांचं तसंच त्या स्तंभाला बांधलेलं होतं. शेवटी औरंगजेबाने संभाजी महाराजांना शेवटची शिक्षा सुनावली ती म्हणजे महाराजांची गर्दन कलम करण्याची.
हापशाले तलवार घेऊन आले. फाल्गुन मध्ये अमावस्या. हापशीने तलवार काढली आणि सपकन चालवली. संभाजी महाराजांची गर्दन खाली पडली. परंतु महाराजांची मान मात्र ताटच होती आणि त्यांचा देह तसाच उभा होता आणि सांगत होता, राजा झुकला असता, राजा वाकला असता तर आयुष्य आरामात जगला असता. अरे पण सोसलं कुणासाठी? तुमच्यासाठी, अनासाठी स्वतःचं बलिदान दिलं. कारण आज मी शरणागती पत्करली असती तर माझा प्रत्येक मावळा मान खाली घालून जगला असता. आज मी अभिमानानं मरतो, उद्या ही माझी पिढी अभिमानानं स्वाभिमानानं उभी राहील केवळ या भूमिकेसाठी. शेवटी औरंगजेब बोलतोच, सचमुच छावा है छावा शेर का. हमने उसकी आंखें निकाली लेकिन उसकी आंखें झुकी नहीं हमारे सामने. हमने उसकी गर्दन काट दी लेकिन उसकी गर्दन झुकी नहीं हमारे सामने. हमने उसके पाँव काट दे लेकिन टेके नहीं गुड़गे उसके हमारे सामने. सचमुच छावा है छावा शेर का. हे अल्लाह, होंगे कामयाब कभी या लौटना पडेगा खाली आधे हली. राजा, अजून तुम्ही 10 वर्ष जगला असता तर मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवास लावला असता. मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवास लावला असता. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शंभूराजे. धन्यवाद. खूप छान, खूप छान. मी वैदेहीताईंना विनंती करतो की या गोड अशा या लेकराचं आपण कौतुक करायचं आहे. तिला पुष्पगुच्छ प्रदान करायचा आहे. खूप सुंदर. आणि हे आहे आपलं उज्ज्वल भविष्य. क्या बात है. खुशी सत्यजित पाटील, कितवीला शिकतेस? चौथी. कोणत्या शाळेमध्ये आहेस? मंदाकिनी नरेंद्र पाटील प्राथमिक विद्यालय. खूप छान. आणि अशीच तू उत्तरोत्तर प्रगती करत राहा. वैदेहीताईंना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण या मुलीचं सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं, तिचं अभिनंदन करायचं आहे. यानंतर मी पुढचा ग्रुप अनाऊन्स करून ठेवतोय. पुढचा ग्रुप क्रमांक 4 मैत्री ग्रुप उमरोळी. खुशीसाठी पुन्हा एकदा सर्वांनी खुशीत टाळ्या वाजवायच्यात. खूप छान, अतिशय सुंदर असं सादरीकरण केलेलं आहे.